हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि हिरवा कलर आहे। तर सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नवरात्र असली की घरामध्ये कुठलंही स्वच्छतेचं काम वगैरे काढलं जात नाही, कारण की बऱ्यापैकी स्वच्छता आपण आधी करतो। तर मी जो देवाचा जो रूम होता, ज्या ठिकाणी घट बसवले तो रूम तर स्वच्छ केला आणि आधी पाऊस असल्यामुळे बाकीची घरातली सगळी स्वच्छता करणं, क्लिनिंग करणं बाकी आहे। परंतु नवरात्रात आमच्याकडे तरी कुठलीही क्लिनिंग केली जात नाही, त्यामुळे 10 दिवस आराम आहे आपल्या स्वच्छतेसाठी। म्हणजेच आपल्या बाकीची जी काही आपण दिवाळीची साफसफाई वगैरे करतो, जेणे म्हणजे भांडी असो, कपडे धुणं असो, क्लिनिंग बाकीच्या गोष्टी, त्या सगळं आपण नाही काढत सॉरी अशा दिवशी। तर म्हटलं चला आता जेवण वगैरे झालेलं आहे, बनवून सगळ्या गोष्टी झाल्या, घरातलं आवरलेलं आहे आणि वाजलेले आहे दुपारचे 12:30 आणि 12:30 वाजता मी ब्लॉग चालू केलेला आहे। आणि आज आपण छान असे DIY दिवाळीसाठी असतात तर ते बनवणार आहोत, तर ते तुमच्या सोबत शेअर करते। आणि मागचे काही DIY तुम्हाला आवडले असेल आणि ज्यांनी बघितले नसेल ना, तर त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे। तर बघूया आज आपण कुठले कुठले DIYs बनवतोय ते। तर आजचा DIY बनवायचा होता, आता काय बनवणार आहे ना हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल, पण तुम्ही यावेळेस गेस करू शकतात की मी काय बनवलं आहे। ही एक फोटो फ्रेम होती जी की खराब झालेली होती, मग त्याच्या आतला जो कार्डबोर्ड होता ना त्याला मी छान असा व्हाईट कलर दिलेला आहे। आणि हा जो कोन बनवलेला आहे ना तो आहे वॉल पुट्टी आणि फेविकॉल आणि थोडंसं पाणी मिक्स करून याची पेस्ट बनवलेली होती घट्ट अशी। आणि त्यानंतर कुठल्याही एका तुम्ही कॅरी बॅग मध्ये, पिशवीमध्ये असं घालून कोन बनवू शकतात आणि आपल्याला हवी तशी मी डिझाईन या ठिकाणी बनवून घेते। आता आज मला सगळंच आवरण्यासाठी भरपूर उशीर झाला होता आणि कुठलंही DIY करायचं म्हटलं की त्याला बराच वेळ लागतो आणि हे सगळं करत होते ना तर ते सुकण्यासाठी, सगळ्या प्रोसेससाठी तर वेळ लागणारच होता। त्यामुळे आज तर माझा हा DIY अर्धवटच राहिला। असो, पुढे उद्याच्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला पूर्ण दिसेल, फक्त तुम्ही गेस करा की मी काय बनवलं आहे ते। त्यानंतर ना मस्त असं या ठिकाणी मला हवी तशी मी या ठिकाणी डिझाईन काढून घेतलेली आहे। आणि ना वॉलपुट्टी कोन बनवणं खूप सोपं आहे। व्हाईट वॉलपुट्टी नसेल तर याऐवजी तुम्ही व्हाईट सिमेंट पण या ठिकाणी सेम प्रोसेस मध्ये व्हाईट सिमेंट आणि ग्लू मिक्स करू शकतात। आणि बाजूला बघू शकतात हे सगळं DIYचं सामान आहे। दिवाळीसाठी खास असं डेकोरेशन करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी मी जपून ठेवलेल्या होत्या आणि इथे येऊन मी त्या बनवत असते, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा पसारा दिसतच असेल। तर पसारा इग्नोर करा आणि DIY एन्जॉय करा। तर DIY अर्धाच झालेला होता। संध्याकाळचे वाजलेले होते 6:45 आणि देवपूजा वगैरे करून तुळशीमध्ये दिवा लावल्यानंतर आपल्या घरात नवरात्री आहे तर रोज सकाळ संध्याकाळ आरती होते, तर संध्याकाळी आम्ही आरतीला बसलो होतो। तर आरती झाल्यानंतर खाली आले आणि लगेच दूधवाला आलेला होता, तर दूध पण मी या ठिकाणी तापवायला ठेवलं। आणि DIY बनवता बनवता मला वाजले होते 5 आणि 5 वाजता अनु स्कूलमधून आला, त्यानंतर चहा पाणी वगैरे सगळं भांडे वगैरे घासले चहा पाणी झाल्यानंतर। आणि भांडे वगैरे घासले होते ना त्यामुळे ते तसेच होते, लावायचे बाकी होते। व दूध एका बाजूला तापवायला ठेवलं आणि सगळे भांडे लावून घेतले। आणि संध्याकाळचं हे असं काही रुटीन असतं माझं, दिवसभर मी कधीही झोपत नाही, मला झोपच येत नाही, त्यामुळे मी DIY बनवते आणि त्यामध्ये माझा वेळ पण निघून जातो आणि मला खूप प्रसन्न वाटतं DIY बनवताना। आणि आपल्या हाताने घर सजवलं जातं ना त्यामुळे मी खूप हॅपी असते। सो अशा पद्धतीने सगळी भांडी वगैरे लावून घेतली आणि आज बनवणार होते जेवणामध्ये शेवग्याची काळ्या मसाल्यातली भाजी आणि त्याचबरोबर ना गिलक्याची भाजी बनवणार होते। बऱ्याच जणांच्या घरामध्ये गिलके खात नाही,
तर आमच्याकडे पण असंच होतं, फक्त गिलक्याची भजी खाल्ली जायची. गिलक्याची भाजी तर कोणी खायचं नाही. पण मी ज्या पद्धतीने बनवली ना, तर त्या पद्धतीने मिस्टरांना आणि आम्हाला सगळ्यांना आवडायला लागली आणि तेव्हापासून मग कन्फर्म आमच्या घरामध्ये ना गिलक्याची भाजी ही बनतच असते. त्याआधी ना मी शेवगा आणि बटाटा मिक्स करणार होते, कारण की शेवग्याच्या 2च शेंगा उरलेल्या होत्या. याआधी पण एकदा मी शेवग्याच्या शेंगांची भाजी केली होती. तर त्यामध्ये मीठ घालून ना मी आधी उकळून बॉईल करून घेणार होते, कारण की त्यातलं जे पाणी आहे ना बॉईल झालेलं त्यातला बटाटा शेंगा तेच मी अर्ध शिवांच्या ह्याच्यात घालते, कारण की त्याला पण आम्ही जे खातो तेच सगळं, कारण की तो थोडं जास्तीचं तिखट खात नाही अजून म्हणून. त्यानंतर गिलके घेतले आणि बघू शकतात अशा पद्धतीने कट करून मध्ये एक कट दिलेला आहे, जेणेकरून आतमध्ये त्यात मसाला भरू शकतो, जसे की कारल्यामध्ये. त्यानंतर मग इकडे शिवांशचा अभ्यास चालू होता. C for cat. D for dog. E for काय करतो? काहीच नाही म्हणायचं. E for elephant. F for fish. A fish पण येतं, फ्लॅग पण येतं. F for flag. G for girl. नंतर तो आधी गर्ल. G for girl. H for hen. hen म्हणजे कोंबडी. I for कोणी फाडलं ते? चालेल जाऊ दे. I for ice cream. J for joker. K for kite. L for lion. M for mango. N for nest. O for orange. घर आहे ते, चिमणीचं घर आहे. हो. O for orange. अरे ओ हे तर बोल. O for orange. Orange. O for orange. बापरे वाव. तर किचनमध्ये असताना लाटणं घेऊन आला आणि त्याला लाटणं घेऊन स्टडी करायचा होता, म्हणून मग मी पण त्याच्यासोबत आले आणि त्याचं थोडंसं घेतलं त्याच्या मनानुसार. अजून तो काही माझं व्यवस्थित ऐकत नाही, त्याच्यामुळे त्याच्या मनाला वाटेल तसंच मी घेते. आणि त्यानंतर पुन्हा आले आणि गिलक्याची तयारी केली. तर या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घातलं, हळद, लाल तिखट, मसाला सगळं एकत्रच करून घेते मी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना घट्ट असं ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ते गिलक्यामध्ये भरू शकतो. तर खूप सोपं आणि सिंपल आहे आणि इतक्यात होऊन पण जाते की त्याला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे मला तर बनवायला आवडतेच. तर असं आहे. आणि आता कसं शिवांश 3 वर्षाचा या नोव्हेंबरमध्ये होईल, त्यानंतर मी त्याला स्कूलला पाठवणार आहे किंवा त्याला घेऊन जाणार, बसवणार त्याला सवय लावण्यासाठी. सो बघूया पुढे काय होतंय ते. त्यानंतर ना सगळा मसाला यामध्ये भरलेला आहेत मी गिलक्यांमध्ये. आणि आता फोडणी देऊन घेऊया. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि लसूण आहे जो बारीक कट करून घातला, तर ठेचून जरी घातला ना तर खूप मस्त लागतो. तर अशा पद्धतीने गिलक्यांमध्ये मसाला भरला होता ना, त्यामुळे बाकी काही घालायची गरज नाही पडली. आणि वरतून कोथिंबीर घातली. आता गॅस एकदम कमी करून त्यावरती झाकण ठेवून ना गिलक्या आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इकडे आपली जी शेवग्याची भाजी होती काळ्या मसाल्याची ती पण होत आलेली होती आणि मस्त अशी भाकरीसोबत खूप सुंदर लागते. तर आमच्याकडे काळ्या मसाल्यात ती शेवगा खूप आवडतो. आणि इकडे जसं की आधी सांगितलं शिवांशसाठी पण इकडे बनवलेली होती. त्यानंतर आज तांदळाच्या भाकरी बनवणार होते. नको ना, तू खराब हात लावू. मम्मा मी मिसळ बॉल बनायला
पण आता हात लावायचा. GASEOUS गॉर्जियस. नाही नको ना बाई. हात काढ. त्यानंतर सगळ्या भाकरी बनवून घेतल्या. भाकरी बनवताना शिवांशची लुडबुड चालूच होती आणि अनु पण तिकडे अभ्यास करत होता. त्याला काही अडलं तर तो विचारत होता. अशा पद्धतीने आमचं हे संध्याकाळचं रुटीन असतं आणि तांदळाच्या भाकरी ना खूप सुंदर आणि सॉफ्ट होतात. अशा मी हे पीठ जे होतं ना ते आधी पाण्यात वाफ उकड काढून घेतली होती आणि त्यानंतर मळून ठेवलं आणि लाटून घेतल्या. तर लाटलेल्या या भाकरी आम्हाला सगळ्यांना आवडतात. शिवांशला पण मी तांदळाची भाकरीच खाऊ घालते आणि तो मला जरा त्रासच देत होता, तर त्या बाजूला मी पीठ ठेवून दिलं आणि फटाफट या भाकरी बनवून घेतल्या. आणि लोखंडी तव्यावरतीच या भाकरी बनवते तर इतक्या छान होतात ना, अजिबात जळत नाही काही नाही आणि मस्त अशा होत होत्या. तर कधी बघू शकतात किती मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या भाकरी आणि तितक्याच मऊ लुसलुशीत पण दिसत होत्या. आणि इकडे आपलं भरलेलं